नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी रताळ्याचे गोड काप बनवूया। आज आपण उपवासासाठी लागणारे रताळ्याचे गोड काप बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एक रताळा घेतलेला आहे, गूळ, वेलची पूड आणि रताळ्याचे काप परतण्यासाठी तूप। सगळ्यात अगोदर आपण रताळ्याचे असे काप करून घेऊ। अशा साईजचे काप करून घ्यायचे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही। असे हे सगळे काप करून घेतलेले आहे। आता मी कढई तापायला ठेवते। कढई तापलेली आहे। आता मी 1 चमचाभर तूप घालते। तूप असं कढईला सगळ्या बाजूंनी लावून घ्यायचं, म्हणजे ते रताळ्याची काप कढईला चिकटत नाही। रताळी उकडून करण्यापेक्षा हे रताळं छान लागते आणि एकदम झटपट होते। रताळ्याचे काप असे तुपावर चांगले परतून द्यायचे। उपवासाच्या वेळेस कुणाला खिचडी आवडत नाही किंवा त्रास होतो, अशा वेळेस हे रताळं एकदम झटपट होणारं आणि चांगला ऑप्शन आहे। आता आपले काप चांगले परतून झालेले आहे। आता यात मी गूळ घालते। हा गूळ मी चांगला बघून घेतलेला आहे। गुळात काडी कचरा असतो, रताळं गोड असतं। अगोदर गूळ जरा थोडासा कमीच घालायचा। चांगलं परतलं की एकदम थोडंसं पाणी घालायचं। सोमवारच्याला कुणी खिचडी खात नाही, तर त्यांच्यासाठी हे सोपी रेसिपी आहे। आता आपण कढईवर झाकण ठेवू। आता आपण रताळ्याचे काप शिजले का बघू। रताळं पूर्ण शिजून द्यायचं, पण गुळाचा पाक आटून द्यायचा नाही, नाहीतर गुळाचा पाक जर आटला तर रताळं वातड होतात। रताळ्याचे काप शिजलेले आहेत। जास्त शिजून नाही द्यायचे, नाहीतर ते असे मेल्ट होतात। हे एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत। आता आपण ही वेलची पूड घालते मी। आणि गॅस बंद करते आणि एका भांड्यात काढून घेते। अशा पद्धतीने आपले हे रताळ्याचे गोड काप तयार झालेले आहे। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।